श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि श्री गणेशाची पूजा ही करायची असते. तर ही पूजा आपण संध्याकाळी करत असतो. पण या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहे. त्या वस्तू अगदी तुम्ही खरेदी देखील केल्या असतील. मग झाडू असेल, मीठ असेल, तसेच धने असतील. तर धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला या 3 वस्तू खरेदी करायच्याच आहे. आणि ज्यांना खरेदी करणे जर शक्य झाले नाही तर त्यांनी लक्ष्मीपूजनच्या दिवशी या वस्तू खरेदी करू शकता. आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये जे काही मुलांचा आजारपण चालू आहे किंवा जे काही भांडण तंटे चालू आहे, वादविवाद चालू आहे, ते दूर होण्यासाठी, आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती व्हावी. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी एक उपाय व सेवा करायची आहे. तर कोणता उपाय व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ. आता या दिवशी तुम्ही मीठ खरेदी करू शकता किंवा अगदी मीठ खरेदी करणे जर तुम्हाला जमले नाही तर घरामध्ये असलेलं मीठ देखील तुम्ही घेऊ शकता. पण खरेदी केलं तर अतिउत्तम राहील. आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे. जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी नुकसान होतं. मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात. तर आता या मिठाचे आपल्याला काही फायदे देखील बघायला मिळतात. राहू केतूला शास्त्रात छायाग्रह मानले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंधित आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या घरामधील इडापिडा, नजरबाधा दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक काचेचं भांडं लागणार आहे. मग काचेची वाटी घेऊ शकता किंवा एखादा काचेचा ग्लास घेतला तरी पण चालेल. आता भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असते. मग आपल्या मुलांची, पतीची, घराचीच प्रगती कुठेतरी खुंटते. तर ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपण एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अगदी कोणतीही व्यक्ती येऊ, ती आपल्या घरामध्ये येताना सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल आणि तिच्या मनात आपल्याबद्दल जरी नकारात्मक भाव असेल तरी पण तो सकारात्मकतेमध्ये बदलेल. तर आपल्याला एक काचेची वाटी घ्यायची आहे. मग अगदी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी जे काही मीठ पूजण्यासाठी ठेवलं होतं ते मीठ घेऊ शकता किंवा ते मीठ घेणं शक्य नसेल तर तुम्ही जे घरामध्ये मीठ आहे ते घेतलं तरी पण चालेल. एक काचेची वाटी घ्यायची आहे. तिच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला 4 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या. त्याला पुढे फूल देखील पाहिजे अशा आपल्याला साबूत लवंगा घ्यायच्या आहे. आता जी काही काचेची वाटी घेतली आहे ती आपण मिठाने पूर्णपणे भरून घ्यायची आहे किंवा अगदी तुम्ही पाऊण भरली तरी पण चालेल. त्यानंतर त्या 4 लवंगा आपल्याला त्या मिठावरती ठेवायच्या आहे. उभे आपल्याला त्यावरती रोवायच्या आहे. आता या 4 लवंगा आपण 2 वाट्या घ्यायच्या आहे. दोन्ही वाट्यामध्ये आपण 4-4 लवंगा टाकायच्या आहे. असे केल्याने राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धी देखील प्राप्त होते. आता या ज्या काही 2 वाट्या आहेत तर एक वाटी आपण आपल्या टॉयलेटमध्ये ठेवायची आहे आणि दुसरी वाटी आपण आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायची आहे. आणि अंघोळीचं बाथरूम आणि टॉयलेट कॉमन असेल तर तुम्ही एकच वाटी ठेवली तरी पण चालेल. टॉयलेट किंवा बाथरूममध्ये वरती ठेवण्यासाठी जागा असते, तिथे तुम्ही ही वाटी ठेवली तरी पण चालेल. आणि हे जे काही मीठ आहे ते मीठ तुम्ही 15 दिवसांनी बदलत राहायचं आहे. 15 दिवसांनी परत तुम्ही असाच उपाय करून असं मीठ हे ठेवायचं आहे. आता हे मीठ टाकताना तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. या मिठामुळे कोणत्याही व्यक्तीचा नकारात्मक प्रभाव हा आपल्यावरती पडणार नाही, आपल्याला नजरबाधा देखील होणार नाही. त्यामुळे हा उपाय तुम्ही या दिवशी करायचाच आहे.
तसेच या दिवशी फरची पुसत असताना त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला मीठ टाकायचं. यामुळे देखील आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होत असते. तसेच आपण या दिवशी पूजेमध्ये जे काही मीठ घेतलं होतं ते मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि यातील थोडं मीठ आपल्याला उत्तर व पूर्व दिशेला ठेवायचं आहे. अगदी तुम्ही एखाद्या लाल कपड्यावरती ठेवू शकता किंवा एखाद्या काचेच्या वाटीमध्ये ठेवलं तरी पण चालेल. यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये जे काही दुःख चालू आहे, दारिद्र्य चालू आहे, गरिबी चालू आहे ते दूर होईल. आपली आर्थिक टंचाई दूर होईल व घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल. पैशांच्या सर्व अडचणी या उपायामुळे दूर होतील. त्यामुळे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जे मीठ पूजेसाठी ठेवलं होतं तेच मीठ आपण घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवायचं आहे. तसेच जर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद किंवा भांडणे होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून टाकावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरणात शुद्धता वाढते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात. जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान तुम्ही मंगळवारी तरी हा उपाय जरूर करावा. तसेच जर पती पत्नीमध्ये मतभेद होत असतील किंवा एखाद्या गोष्टीवरून भांडण किंवा वाद होत असतील तर तुमच्या बेडरूममध्ये जाड किंवा खड्या मिठाचा तुकडा ठेवा आणि मग महिन्यातून एकदा बदलत राहा. असे केल्याने वैवाहिक जीवन सुधारेल आणि प्रेम कायम टिकून राहील. तसेच आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जे काही मीठ पूजेमध्ये ठेवत असतो त्यातील थोडंसं मीठ आपल्याला स्वयंपाकामध्ये देखील आपल्याला टाकायचं आहे. आपण भाजी बनवत असो किंवा दुसरा एखादा पदार्थ बनवत असो त्यामध्ये आपण हे थोडंसं मीठ टाकायचं आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. विशेष करून तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी त्यामध्ये हे मीठ टाकायचंच आहे. तसेच आता भरपूर वेळा आपली मुले ही सारखी आजारी पडत असतात. अगदी थोडं काही झालं की ती आजारी पडतात किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही. अशा मुलांबाबत अनेक समस्या आपल्या समोर असतात. मग मुले लहान असो किंवा मोठी असो त्यांना नजरबाधा ही होत असते. तसेच मुलगा असेल किंवा मुलगी असेल दोघांना देखील नजरबाधा ही होत असते. अगदी घरातील मोठ्या व्यक्तींना देखील नजरबाधा ही होत असते. तर त्यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला आपण पूजेमध्ये जे काही मीठ घेतलं होतं ते मीठ आपल्याला घ्यायचं आहे. हे मीठ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आता ज्या व्यक्तीला नजरबाधा झालेली आहे मग मुलगा असेल किंवा पती असेल किंवा मुलगी असेल तर त्यांना आपण पाटावर चौरंगावरती बसवायचं आहे. बसवताना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही तर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. आणि हे मीठ त्या व्यक्तीवरून आपण 7 वेळा उतरवायचं आहे. अगदी डोक्यापासून पायापर्यंत आपण हे मीठ 7 वेळा त्या व्यक्तीवरून उतरवायचं आहे. आता उतरवत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा याच्या मागे जी काही संकटे असतील, इडापिडा असेल, साडेसाती असेल तर ती दूर होऊ दे. माझ्या मुलाची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हे मीठ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. मग तुम्ही अगदी बेसिंगमध्ये हे मीठ टाकलं तरी पण चालेल. मीठ टाकून झाल्यानंतर तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे आणि तुमची जी काही देवपूजा आहे देवपूजा तुम्ही करू शकता. तसेच तुमची रेग्युलरची कामे देखील तुम्ही नंतर करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.